मुन्नाबाई MBBS त्यामधलं वसुली भाई दिसायला लागले. मग गाईज हे बघा फ्रेंच फ्राईज आणि हे दहीची चटणी. थँक्यू. आता डाळ टाकू आपण. हे आधी कॅमेरामध्ये बघता बघता असंच होतं. लसूण आणता का गाईज? हे बघा आपलं गरमागरम सुशीला तयार आहे. दूध टाकू. बघा दालचा. मला ना प्रॉपर सोलापुरी स्टाईल दालचा अजून नाही येत, म्हणून मी बाहेरून मागवले. त्यांचा उपवास आहे ना, मग ते सॉल्टी फ्रेंच फ्राईज खातात. चला ह्याला आता मस्त क्लीन करून घेते, मग त्यानंतर कट करून घेते. बघा गाईज मस्त बॉईल करून घेतले, थोडं फॅन खाली सुकवले. मी आता तळते. हे परवा दिवशी जे तळलं होतं ना शाबू वड्यात, त्यामध्येच हे तळणार आहे. उपवासाला चालते. गाईज हे बघा फ्रेंच फ्राईज आणि हे दहीची चटणी. ओ हे घ्या. काय बोलणार ना? हां त्याच्यासोबत चांगलं लागतं ना मेवनीज सारखं. थँक्यू. एवढे फ्रेंच फ्राईज मी खाणार आहे. हे पेरी पेरी मसाला टाकू आपण. हे बघा मी सुशीला बनवत आहे. ही माझी फेवरेट ब्रेकफास्ट आहे. मस्त ह्याला रोस्ट करून घेते. गाईज हे बघा आपलं गरमागरम सुशीला तयार आहे. लसूण आणता का? थोडंच आहे, संपलंय. मी दालचा बनवत आहे. हे बघा दालच्यासाठी मी पहिला हे मसूर डाळ आणि तूर डाळ दोन्ही शिजवून घेतले. आता फक्त फोडणी द्यायचं आहे मला. हे बघा भात कुठे चाललंय. आता ह्यामध्ये आपण टमाटे टाकून घेऊ. मध्ये हे मसाले टाकू. हे मटन मसाला, तिखट, हळद आणि आपलं मीठ आणि हे अद्रक, कोथिंबीर आणि लसूण. त्याला व्यवस्थित आपण मिक्स करूया. आता डाळ टाकू आपण. हे आधी कॅमेरामध्ये बघता बघता असंच होतं. हे बघा समजतच नाही फोनमध्ये बघता बघता कुठं टाकायचं ते. ठीक आहे मी जाऊ द्या. मस्ताचं स्टर करून घेते. बघा हे गरम पाणी पिठात, ह्यामध्ये ज्वारीचं पीठ, मग अद्रक लसूण हे सगळं टाकून थोडं एक घोळ तयार केले. हे घोळ त्यामध्ये टाकायचं आहे. गाईज थोडंसं खीर बनवत आहे, त्यासाठी ड्रायफ्रूट्स रोस्ट करत आहे. हे बघा. त्यानंतर हे आपलं शेवाळ रोस्ट करून घेतले मी. कमी बनवत आहे ना म्हणून. आता मी साखरच्या ऐवजी मीठ टाकत होते. हां काय केलं असतं जर मीठ टाकले असते तर मी साखर टाकली. एवढं मिठामध्ये कसं काय तुम्ही टाकून खाल्ले असते साखर पुन्हा? तुलाच खावलं असतं. हुशार आहे. ते चांगलं बनलं असतं तर मी सगळं खाल्लं असतं. हुशार आहे लय. सीधी बात नो बकवास. मला नवऱ्याचा असंच असतो रिप्लाय. युजली अशीच देतात ते रिप्लाय.
साखरेचा पाक बनवलाय मी. ह्यामध्ये हे टाकू आपण शेंगा मस्तपैकी. आता हे ड्रायफ्रुट्स जे की रोस्ट करून घेतले होते ह्यामध्येच मी इलायची पण टाकले. मस्त शिजले. आता दूध टाकू. गाईज हे मस्त शिजले. आता दूध टाकू. मस्त आता उकळेपर्यंत मी भाकरीचं पीठ मळून घेते. गाईज हे बघा आपलं जेवण तयार आहे. खीर कसं बनलाय? खीर. जेव्हा कधी मी घरात चांगलं काय जेवण बनवलं ना एवढं खातात ना हे. आता त्रास व्हायला लागले. मग काय होते हो नेमका? काय होते? इथवर आलो. इथपर्यंत काढू का? खाणार का पुन्हा असं एवढं? तुम्हाला एवढं आवडलं का ते दालच्या? जायचं स्पायडरमॅनला. जाऊ म्हणलं ना, पण मला ते स्पॉइलर येतात हो नेक्स्ट डे. माहितीये का इंस्टाग्राम वरती रील्स वरती मला स्पॉइलर नाही बघायचं बिलकुल सुद्धा. आले की लगेच स्क्रोल करायचं. नाही, त्यामध्ये मला सेडी सिंगला बघायचं हो. तिच्यासाठी एक्साइटेड आहे. हा जाऊ. मग स्पॉइलर येतील त्याचं काय करू? नाही बघायचं. गाईज आता वाजले रात्रीचे 12:15. मला भूक नाही लागलंय. मला जस्ट जेवायची इच्छा झाली आहे. मग मी माझ्या नवऱ्याला जेवायला लावते. भरवायला लावते. जेवण भरवायला लावते. प्लीज बघा. वाव मस्त. मस्त क्लीन केलं ना. जाता आंघोळ. तुम्ही माझ्या मागे का लागता आंघोळ कर म्हणून? बघ 10 वाजून गेले. जा. जा. मग काम आहे भरपूर. तेवढं झाल्यावर करते. हे बघा जिरा राईस बनवत आहे. जिरा टाकले, कढीपत्ता टाकले. ह्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ते म्हणजे हे वाटण. हे जे वाटण आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता ह्यात पाणी टाकू. एक उकडी येईपर्यंत ठेवू. मग त्यानंतर तांदूळ टाकून शिट्टी घेऊ आपण. हे बघा सोयाबीनची भाजी बनवत आहे. त्यासाठी मी हे मसाला तयार करून घेत आहे. हे बघा हे सोयाबीन मी उकडवून घेतले. आता मऊ झाले की ह्याला मॅरिनेट करते. पहिला हे मसाल्यांमध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता दही टाकून मिक्स करून घेते. हे बघा गाईज मस्त दिसतंय ना. त्यामध्ये मसाला पण टाकले, मटन मसाला. आता ह्याला मस्त वाटून घेऊ. एकदम बारीक पिसून घेऊ. मस्त फ्राय करून घेऊ. थोडे मसाले ॲड केले गाईस मी. तिखट मसाला आणि हळद. हे बघा मस्त. आता ह्यामध्ये हे प्युरी टाकून घेऊ जे की आपण मसाला बनवून घेतलं होतं ते. काल रात्री अर्ध संपलं, आता अर्ध संपत आहे. मला ना देणार का? खालीच अर्ध तुम्हीच खाल्ले ना हो त्यातनं. मग पूर्ण द्या.
ह्याला काय बोलतात? कुंदा. मिल्क केक आहे ना. कुंदा असं नसते हो. इथं डाळ उखळत आहे आणि इथं मी आलू मटर बनवत आहे. ते बघा मस्त मसाल्याला शिजवून घेतले. आता आलू टाकले. बघा गाईस, काल रात्री भात राहिलं होतं ना, आता त्याला फोडणी देते मी. फोडणी कसं द्यायचं माहिती आहे का? फक्त जिराचं द्यायचं. जिरा आणि जिरा आणि कढीपत्त्याचं फोडणी द्यायचं, बस. मस्त लागते. बघा गाईस, मस्तपैकी आलू मटर बनवले मी. हे बघा गाईस, मस्तपैकी आलू मटर, डाळ, तू काय करतेस आई? भाकर. काय झालं? काय पाहिजे का अजून? ते कोणतं तरी पिक्चर आहे बघा संजय दत्तचं, मुन्नाबाई MBBS, त्यामधलं वसुली भाई दिसायला लागले. मग वसुली भाई आता जाते पैसे वसूल करायला.